हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा जो ब्लॉग आहे आपला तो जरा वेगळा आहे. कुठलंही घरातलं रुटीन शेअर न करता आज मी तुमच्यासाठी घेऊन आली माझ्या साड्यांचं कलेक्शन. तसं तर फारशा काही म्हणजे असं एक्सपेन्सिव्ह साड्या नाही आहेत माझ्याकडे. ज्या काही आहेत त्या ज्या मी नेसते आत्ता सध्या माझ्याकडे आहेत, तर त्याच मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर एक लाईक नक्की करा. सोबतच जे कोणी माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. माझे इतर व्हिडिओसुद्धा चेक करा आणि आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा. चला तर आपण आता सुरुवात करूयात. एक्झॅक्टली साड्यांच्या किमती मला बऱ्याचशा साड्यांच्या किमती मला आता आठवत नाही, खूप आधी घेतलेल्या आहे. तर ही जी साडी आहे तर ही काय म्हणतात आपण ब्रासो टाईपमध्ये ही साडी आहे. ही साडी भरपूरदा नेसून झालेली आणि खरं तर आता उलटी घडी मी तिची केलेली आहे. पण याच्यावरचं ब्लाऊज अजून शिवणं बाकी आहे. आणि हो, मी खूप म्हणजे प्रयत्न करून खूप सारे फोटो सर्च करून माझे काढलेले आहेत. ज्या ज्या साड्यांवरचे फोटो माझ्याकडे आहेत अवेलेबल तर ते मी बाजूला लावेल इकडे त्यांचा फोटो. आणि ज्यांचे नाही आहेत, ज्या साड्यांवरचे फोटो नाही आहेत तर त्याला तर रात्री पर्याय नाही. तर म्हणजे एवढी स्वस्त साडी ॲक्च्युली कापड होतं ते मी आणलेलं ड्रेस शिवण्यासाठी घरी. काय माहिती, पण मग मी नंतर ड्रेस शिवायचं थोडं कॅन्सल केलं, कारण साडी अशीच मी टाकून बघितली होती फक्त विदाउट लेस वगैरे. तो कपडा तर इतकी छान वाटत होती, कलर इतका सूट करत होता. म्हटलं याचं काहीतरी करूयात आपण, ड्रेस न शिवता आपण साडीच याची बनवूयात. तर ही साडी हे प्लेन कापड आणलं होतं मी आणि हे अशा पद्धतीने लेस आणली होती मी. अशी लक्षात नाही येणार, याच्यावरचा फोटो आहे माझ्याकडे, तो मी लावेल तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल की किती छान वाटते ती साडी. तर अशा पद्धतीने फक्त ही लेस मी आणली होती जी वरच्या बाजूला दिसते तुम्हाला ती. आणि हे जे खाली आहे तर हे कापड मी विकत आणलं होतं ब्लाऊज शिवण्यासाठी, आणि ब्लाऊज शिवून झाल्यानंतर ते कापड शिल्लक होतं. तर अशी एक पट्टी मी त्याला लावली, ज्यामुळे काय झालं की लेस खूप बारीक वाटत होती तर थोडीशी ती ब्रॉड झाली, वाढली थोडी. तर त्यामुळे आणखी साडीला खूप छान लुक आला आणि खूप छान दिसते साडी नेसल्यानंतर. साडी छान वाटते त्याच्यामागचं सगळ्यात मोठं कारण ब्लाऊज कॉन्ट्रास्टमध्ये मी शिवलेलं आहे, सिम्पल शिवलेले आहे. आणि कपडा हा असा घेतला होता शिमर टाईपमध्ये शायनिंगवाला, त्यामुळे ते खूप छान वाटते. आणि हे नेट घेतलं होतं स्लीव्ज बनवण्यासाठी. त्यानंतर पुन्हा एकदा कॉटनमध्ये ही सुद्धा साडी खूप सुंदर आहे. आणि आत्तासुद्धा याची फॅशन हल्ली खूप चालली, पण मला ही साडी घेऊन 2 वर्ष झालेले आहेत पण एकदासुद्धा नेसणं झालेलं नाही आहे. का तर याच्यावरचं ब्लाऊज शिवून झालेलं नाही आहे. याच्यात रनिंग ब्लाऊज आलेलं आहे आणि जे मला शिवायचं नाही आहे, मला व्हाईटवालं ब्लाऊज याच्यावर घ्यायचं आहे, कापड घेऊन शिवायचं आहे चिकनकारीचं. तर ते मार्केटमध्ये कितीदा जाणं होतं आहे पण ते कापड आणणं होत नाही आणि ब्लाऊज शिवणं होत नाही. त्यामुळे ही साडी एकदा नेसून नाही झालेली, पण खूप छान वाटते ही साडी. मल कॉटनमध्ये आहे ती. नाही, मल कॉटननी प्युअर खादी आपण म्हणतो ना, खादीची साडी. ब्लाऊज शिवून झालं की नक्की एखाद्या वेळेस नेसणं होईलच तिला, पण लवकरच बघायला भेटेल कारण मला खूप आवडते, फक्त ब्लाऊज नाही तिच्यावरचा. त्यानंतर दुसरा एक माझा आवडता प्रकार साड्यांमधला म्हणजे बांधणी, लेहरिया, हे असे पॅटर्न खूप आवडतात मला. आणि भरपूर आहेत माझ्याकडे बांधणीच्या साड्या, या आधीसुद्धा वापरून झालेल्या आहेत बांधणीच्या भरपूर, तरीसुद्धा मी परत त्याच घेते. तर ही एक आहे रेड कलर, बांधणीमध्ये रेड कलर. तर हा मला वाटतं प्रत्येकाकडे असेल, बहुतेक जणींकडे, जास्तीत जास्त जणींकडे बांधणीमधला रेड कलर तर असेलच. खूप छान वाटते ती साडी. आणि हे पॅटर्न असं आहे की कधीच जुनं होत नाही, म्हणजे याची फॅशन कधी जात नाही, म्हणून सुद्धा मी बांधणीच्या साड्या घेत असते अधूनमधून. तर हिचा फोटोसुद्धा आहे माझ्याकडे, तो लावेल मी साईडला. तर ही साडीसुद्धा 1,500च्या आतलीच आहे. त्यानंतर श्रावण महिन्यात दरवर्षी मी साडी घेते अहोंकडनं एखादी साडी त्यांना मला घ्यायला सांगते, शक्यतो ग्रीन कलरची. तर ही गेल्या वर्षी घेतली होती. जे कोणी मला मागच्या वर्षीपासून माझे व्हिडिओज बघत असतील तर त्यांना माहिती असेल, तर ही मी मागच्या वर्षी घेतली होती ग्रीन कलरची. गोटा वर्क आहे तिच्यावर असा. तर ही 1000च्या आतलीच आहे, पण नेसून झाल्यावर खूप सुंदर दिसते. याच्यावरचा फोटो असेल तर तोही मी सर्च करेल, भेटला तर नक्की लावेल. तर ही एक आहे पुन्हा बांधणी आणि लेहरिया दोघं मिक्स आहेत हे. तर ही 1000च्या आतलीच आहे. त्यानंतर पुन्हा एकदा बांधणी. आता बांधणीच्या साड्या बघून बघून तुम्ही बोर व्हाल, खूप आहेत माझ्याकडे आणि तरीसुद्धा मी घेत असते. आणि प्रत्येक साडीचं काय म्हणतो ना, उलटी घडी करून ठेवलेली मी, उलट्या घड्या घालून ठेवलेल्या आहेत. तर ही खूप सुंदर आहे, कलरसुद्धा खूप सुंदर आहे याचा. आणि म्हणजे पिंक कलर आहे पण वेगळाच पिंक आहे, तो असा ब्राईट पिंक आहे, गुलाल असतो ना आपला गुलाल टाईप तसा कलर आहे.
आणि हे असं त्याला डिझाईन आहे खाली कटवर्कसारखं. ग्रीन कलरचं ब्लाऊज याच्यात आहे. ही सुद्धा 1000च्या आतलीच आहे. ही कुठलं कापड आहे मला आता एक्झॅक्टली सांगता नाही येणार, पण दिवाळीच्या पिरियडमध्ये खूप फॅशन होती आणि खूप चालल्या होत्या या साड्या. आणि मी ॲक्च्युली दुसरी साडी घ्यायला गेली होती, डोक्यात वेगळं ठरवलं होतं, पण तिकडे गेल्यावर हे कॉम्बिनेशन मला खूप आवडलं आणि हा रंग नव्हता माझ्याकडे, तर हे मी घेतली होती. तर हे ब्लाऊज आहे साडीचा. हे बाहेरून शिवलं आहे मी, घरी नाही शिवलेलं. साडीचं कापड मला लक्षात येत नाही आहे, आता तुम्हाला समजत असेल, माहिती असेल तर तुम्ही घ्या आता समजून. तर टिश्यू आहे वाटते, हे असं वाटते मला टिश्यूमधलं कापड आहे. मला एक्झॅक्टली नाही माहिती बरं का, तरीसुद्धा मी सांगू नाही शकत, पण टिश्यू वाटते मला. त्यावेळेला हे खूप ट्रेंड होतं दिवाळीमध्ये, तर दिवाळीच्या पिरियडमध्येच मी साडी घेतली होती. तर असं, आणि कुठलीही साडी अशी बघण्यापेक्षा नेसून झाल्यानंतर आपण सांगू शकतो की साडी छान आहे असं, कारण नेसल्यानंतरच खरं सौंदर्य साडीचं बाहेर पडतं. तर हा कलर मला खूप आवडला होता, तर ही मी घेतली आणि खरंच खूप छान दिसते ही सुद्धा नेसून झाल्यावर. किंमत नाही आठवत, पण 1000 1500च्या आतलीच असेल ते, 1200 पर्यंत. परत पुन्हा एकदा बांधणी. तर पुन्हा एकदा ही एक बांधणीची साडी आहे. हिची सुद्धा खूप फॅशन सुरू होती, जास्त करून गावाकडे. तर ही मी गावावरनं मागवली आहे. आमच्या गावात एक ताई विकायला आणतात साड्या, तर त्यांनी स्टेटसला ठेवलं होतं आणि मला हा रंग खूप आवडला होता, म्हणजे पॅटर्न खूप आवडलं होते. पहिल्यांदा मी त्यांच्या स्टेटसवर, म्हणजे पहिल्यांदा मी तेव्हा बघितलं होतं. त्यानंतर भरपूर आल्या आहे साड्या, पण हे फर्स्ट टाईम मी बघितलं होतं, ते ऑर्डर केली होती, म्हणजे त्यांच्याजवळ सांगितली होती. तर इथच्यावरचा, ह्या साडीवरचा सुद्धा माझ्याकडे फोटो आहे, तर तुम्ही लावेल साईडला. तर ही आत्ताच घेतली होती, एक 3-1 महिने झाले असतील. याच्यावरचं सुद्धा ब्लाऊज अजून शिवून झालेलं नाही, पण साडी मात्र नेसून झालेली 2-3दा. तर खूप सुंदर आहे. ब्रासो टाईपमध्ये साडीचं कापड आहे, ब्रासोच आहे ते. आणि हा असं साडीचा पल्लू आहे एवढा, आणि ते छोटे छोटे स्टोन आहेत त्याला. दोघं साईडला सेम बॉर्डर याला. लाईट वेट आहे आणि असं पटकन कुठेतरी जायचं असेल तर नेसायला खूप छान आहे. मंदिरात वगैरे किंवा गावी जायचं असेल तरी सुद्धा खूप छान साडी आहे. प्लेन साडी आहे, पूर्ण ब्लॅक कलरची. हिच्यात काहीच नाही आहे, कुठेच कसलीच डिझाईन वगैरे नाही आहे, फक्त पल्लूला हे असं आहे. आणि ही साडी 500च्या आतली आहे. पण ह्या अशा काही साड्या मी ह्यासाठी घेते की काहीतरी त्याच्यावर एक्सपेरिमेंट करता येतं. जसं की ह्या साडीचं ब्लाऊजमध्ये आपण व्हेरिएशन देऊ शकतो, हवं ते घेऊ शकतो. भरपूर रंग डोक्यात होते, पण रेड आणि ब्लॅक हे खूप जुनं आणि खूप चालणारं कॉम्बिनेशन असल्यामुळे मी तेच केलं होतं. फुल स्लीव्ज घेतलेले आहेत ब्लाऊजच्या, आणि हिचा फोटो आहे तर तो बाजूला लावेल मी. आता मी ब्लाऊजसुद्धा त्याच्यात असे स्टोन असल्यामुळे, स्टोनने स्पार्कल आहेत ब्लाऊजमध्ये, तर ते अडकून कापड खराब होतं, म्हणून मी उलटं करून घडी घातलेली आहे. आणि फुल स्लीव्ज घेतलेले आहेत. इथे एवढ्याशा घड्या पडतात, खूप छान वाटतं. ही फॅशन आणि म्हणजे हे ट्रेंड सुरूच आहे. आत्ताही भरपूर जणी घेत आहेत. माझी घेऊन झालेली साडी पण एकदाही नेसणं नाही झालेलं, कारण काहीतरी ब्लाऊज नाही शिवलेलं. तर ही सुद्धा याआधीसुद्धा दाखवली मी जेव्हा आणल्या तेव्हा. आता मी मागे माहेरी गेली होती तेव्हा ही साडी मी घेतली होती. तर अशी बॉर्डर आहे तिला, आणि असे छोटे छोटे फुलं आहेत थोड्या थोड्या अंतरावर. आणि याच्यावरचं ब्लाऊज जे आहे तर ते पूर्ण भरलेलं आहे, आणि ब्लाऊजमुळे सुद्धा ही साडी मला खूप आवडली होती. आणि हा कलर माझ्याकडे ऑलरेडी होता तरीसुद्धा मी घेतलेला आहे, कारण कापड वेगळं आहे. तर ही साडी आणि ही साडी मी सोबत घेतली होती, तर ही मला खूप आवडली होती. रंगसुद्धा खूप आवडला ह्याचा, आणि साडीसुद्धा खूप आवडली. आणि पूर्ण साडी त्याचं थ्रेडवर्क आहे, आणि बॉर्डर ही अशी आहे. तर हिच्यावरचा सुद्धा माझ्याकडे फोटो आहे, तर तुम्ही लावेल साईडला. काय झालेलं आहे, मला बांधणी हा प्रकार खूप आवडतो, कॉटन आवडतं. तर ह्या गोष्टी माहिती झालेल्या आहेत बऱ्याच जणांना. तर मावशीला पण माहिती होतं, वहिनीला माहिती होतं. तर रक्षाबंधनला त्यांनी माझ्यासाठी बांधणीची साडी घेतली, पण त्यांना तेव्हा माहिती नव्हती की माझ्याकडे सेम पॅटर्नमध्ये साडी आहे, फक्त कलर वेगळा आहे. ही आणि ही साडी पॅटर्न एकच आहे, फक्त रंग वेगळा. आणि कापड ह्या साडीचं खूप सुंदर आहे, खूप लाईट वेट आहे. ही थोडी हेवी पडते, जाड कापड हिचं कापड खूप सुंदर आहे. याला खूप मोठी बॉर्डर आहे, थोडंसं चीप वाटतं हे एवढं मोठं बॉर्डरमुळे, आणि खूप वजनदार पण वाटतं. त्या मनाने ह्या साडीची बॉर्डर ही अशी आहे, खूप सुंदर वाटते ही साडी नेसल्यानंतर. सिंपल म्हणजे घरी डेली यूजसुद्धा आपण यांना करू शकतो. तर त्यातली ही एक साडी आहे ब्लॅक कलरची.
तर ही मी आत्ताच घेतली आहे, एक 2 महिन्यांपूर्वी. माझी एक फ्रेंड आहे, ती माझ्या माहेरी म्हणजे तिथेच राहते, जवळपासच तिचं गाव आहे. तर ती सुद्धा बिझनेस करते साड्यांचा. तिच्या माहेरवरनं म्हणजे सुरतचं माहेर आहे तिचं, तिकडनं ती साड्या मागवते. आणि ती मला जॉईन असल्यामुळे तिचं स्टेटस वगैरे तिच्या ग्रुपला ॲड केलेलं असल्यामुळे मला जो काही तू माल नवीन माल आणते, साड्यांचा स्टॉक आणते, तर मला प्रत्येक फोटो बघायला भेटतात. तर बऱ्याचदा मी तिला बऱ्याच साड्या सांगितल्या होत्या, ही बाजूला काढून ठेव, ती बाजूला काढून ठेव, मी आल्यावर घेईल. पण माझं जाणं मात्र. साडी मी तिच्याकडनं घेतलेली डेली यूजसाठी म्हणजे गावी वगैरे गेलो एखाद्या वेळेस, तर दिवसभर आपल्याला साडी नेसायची असते. थोड्या वेळासाठी नेसणं वेगळं आणि दिवसभर साडी नेसणं वेगळं. तर तेव्हा अशा बारीक आणि हलक्या साड्या खूप छान वाटतात. तर ही साडी मी घेतली होती. आणि साडी घेण्याचं मागचं एक कारण असं की ही साडी ब्लॅक कलरची तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे. थोडंफार स्पार्कल सुद्धा आहे त्याच्यावर, चमकी वगैरे आपण काय म्हणतो ते, पण ते धुतल्यानंतर निघून जाईल, पण तरी सुद्धा साडी खूप सुंदर दिसेल. तर अशी साडी आहे पूर्ण. आणि ही जी बॉर्डर आहे लास्टला ग्रीन कलरची, पॅरेट ग्रीन कलरची, तर अशा कलरचं यात ब्लाऊज निघालंय, इतकं छान वाटतं ते कॉम्बिनेशन. तर एखाद्या दिवशी लवकरच तुम्हाला ही साडीत मी दिसेल. मला खूप आवडते, पटकन नेसून होते, लाईट वेट आहे, पूर्ण दिवस किती पण वेळ आपण नेसून ठेवू शकतो. आणि अशा मी 3 ते 4 साड्या घेऊन ठेवलेल्या आहेत. ही एक आहे, ही बऱ्याचदा तुम्ही बघितली. तर ही माझ्याकडे तुम्हाला सगळ्या सिंपल साड्याच बघायला भेटतील, कारण मी सिंपलच घेते. आणि ही सुद्धा ब्रासोची साडी आहे, लाईट वेट आहे, दिवसभर सुद्धा आपण ठेवू शकतो, खूप सुंदर दिसते नेसून झाल्यानंतर. वर्ष झालं हिला घेऊन आणि बऱ्याचदा नेसून झालेलं आहे. तर हे तिला ब्लाऊज आलेलं आहे साडीला. हे त्यानंतर पुन्हा एकदा ही एक साडी, याच्यावरचं सुद्धा ब्लाऊज शिवून नाही झालेलं. भरपूर साड्या आहेत अशा की ज्या नेसून झालेल्या आहेत, पण त्यांच्यावरचे ब्लाऊज नाही शिवून झालेले. तर असा साडीचा रंग आहे, खूप सुंदर आहे, लाईट कलर आहे आणि नेसून झाल्यावर खूप सुंदर दिसते. ही अशी बॉर्डर आहे तिला, छोटीशी, तिला फक्त पायपिंग बॉर्डर आहे. आणि ही जी डिझाईन आहे तर ही साडीवरच आहे डायरेक्टली. मी प्रदोषचे उपवास वगैरे करते, तर मला साडी तर व्हाईट हवी होती, पण पूर्ण प्लेन व्हाईट मला नको होतं. तशा माझ्याकडे ऑलरेडी 2 साड्या आहेत, तर मला व्हाईटमध्ये काहीतरी कॉन्ट्रास्टमध्ये कॉम्बिनेशन हवं होतं. जसं की ग्रीन झालं, सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन व्हाईट रेड किंवा मग मरून आणि व्हाईट. तर हे थोडंसं मरूनकडे जाणार आहे, पूर्ण रेड पण नाही, पूर्ण मरून पण नाही, मधलाच हा शेड आहे. इतकी छान अशी सुंदर अशी बॉर्डर येईल. आणि मध्ये सुद्धा गोल्डन कलरचं वर्क नाही आहे, ते ब्रासोचीच साडी आहे ही, खूप लाईट वेट आहे. आणि गोल्डन कलरची आतमध्ये डिझाईन आहे. आणि ह्या रंगाचं याला ब्लाऊज आलेलं आहे, ते सुद्धा अजून शिवायचं बाकी आहे. 2-3 महिने झाले साडी घेऊन, पण ब्लाऊज मात्र अशीच पेंडिंग आहेत. ही एक साडी आहे. तर ही साडी मला काकूने आता अधिक महिन्यानिमित्त दिलेली आहे. तर ही सुद्धा साडी खूप सुंदर आहे, पूर्ण साडी प्लेन आहे, तुम्ही बघू शकता. कॉफी कलर असतो बघा, त्यापेक्षा सुद्धा डार्क हा कलर आहे, डार्क कॉफी कलर आपण म्हणू शकतो. आणि इतकी सुंदर बॉर्डर येईल. आणि ह्या साडीवरचं आता मी ब्लाऊज कटिंग करून ठेवलेलं आहे, ते शिवायचं आहे आता मला. तर ही साडी कितीला आहे मला माहिती नाही, पण नंतर अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेली साडी, असं जरी आपण म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण आमच्या भागात तर खूप चाललं होतं हे गडवाल, बाप रे बाप, इतके. एक रील स्क्रोल केलं की दुसरं तेच, त्याच साडीत म्हणजे त्याच साडीमधलं रील दिसत होतं. गेल्या वर्षी, मागच्या वर्षी खूप ट्रेंडमध्ये होतं, आता सुद्धा हे भरपूर जण डिमांड करत आहे. पण ही मी गेल्या वर्षीच घेतली होती, प्युअर कॉटनमध्ये आहे ही गडवाल. हे ब्लाऊज आहे त्याच्यावरचं, घरी शिवलेलं आहे मी. आणि हा ऑरेंज कलर गडवालचा. ह्या साडीबद्दल तर बोलायलाच नको, सगळ्यांना माहिती आहे आणि बऱ्याच जणींना आवडत सुद्धा असेल. ग्रीन कलरचं याला पल्लू आहे. तर हा पदराचा भाग आहे ग्रीन कलरचा. आणि ऑरेंज कलरची संपूर्ण साडी भगवा रंग आहे, खूप छान वाटते ही साडीसुद्धा. आणि प्युअर कॉटनमध्ये ही साडी काय म्हणतो ना, भागलपुरी कॉटन काय असं ह्या टाईप आलं होतं मागे, खूप ट्रेंड होता. खूप जुनी साडी आहे, पण ही खास ह्यासाठी ही साडी, कारण ही साडी आहे देवीची. मी आधी जेव्हा रेंटच्या रूमने राहत होती, तर तिकडे दुर्गा देवीचं मंदिर होतं, दुर्गा मातेचं. आणि दरवर्षी बरेच जण देवीला आहेर वगैरे चढवतात, ते साड्या दिल्या जायच्या. म्हणजे देवीला 9 दिवसात जे काही आहेर चढवले जातात, तर ते दुसऱ्या वर्षी त्यांचं सेल लागायचा. तर तिथून मी ही साडी घेतलेली, म्हणून ही माझ्यासाठी खूप खास, खूप जवळची. आणि काही स्पेशल दिवस असतात, काही उपवास वगैरे पूजा करायची असते, खास करून मार्गशीर्ष महिन्यात देवीचे उद्यापन वगैरे असतं किंवा संध्याकाळची पूजा असते, तेव्हा मी साडी आवर्जून नेसते. त्यानंतर आता थोड्या
थोडे एक्सपेन्सिव्ह आपण म्हणू शकतो, खूप जास्त तर नाही, माझ्याकडे जास्त महागड्या साड्या तर नाहीच आहेत, पण जे काही आहेत त्या, आणि ते सुद्धा आता मला वाटतं खूप जुने आहेत, फॅशन त्यांची आता आहे नाही, मी काही सांगू शकत नाही, पण जे आहेत ते मी तुम्हाला दाखवते. कापड वगैरे मला काही माहिती नाही, पण तेव्हा खूप ट्रेंड चालला होता, खूप मार्केटमध्ये जिकडे तिकडे ह्या साड्या दिसत होत्या, तर ह्या मी घेतल्या होत्या. तर हे एक ह्या साडीवरचं ब्लाऊज आहे, ही एक साडी आहे, तर हिच्यावरचा सुद्धा माझ्याकडे फोटो आहे, तर तो मी लावेल साईडला. तर ह्या साड्या मी माझ्या दिराच्या लग्नात घेतल्या होत्या 2 वर्षांपूर्वी. हा पदराचा भाग आहे आणि संपूर्ण साडी अशी. हे ब्लाऊज कॉन्ट्रास्टमध्ये. हे ब्लाऊज सुद्धा मी घरी शिवलेले आहेत, सिंपल होते, यांना काही डिझाईन वगैरे केलेले नाही आहे, घरी शिवलेले आहेत. याला थोडीशी डिझाईन देण्याचा मी प्रयत्न केला होता, कारण मला हौस आली होती तेव्हा. हा खूप ट्रेंड सुरू होता स्लीव्जवर डिझाईन वगैरे, तर म्हटलं ट्राय करून बघूयात, म्हणून मी शिवलं होतं. तर ही पण साडी खूप सुंदर आहे, मेहंदी कलर यायचा आणि रेड कलरचं शॅडो पडते त्याची, म्हणजे 2 in 1 म्हणतो ना आपण, ऊन सावली कलर, तशी ती साडी आहे. साडीवरचा मला वाटतं माझ्याकडे फोटो नसावा, असेल तर नक्की शोधून फोटो लावण्याचा प्रयत्न करेल. तर अशी साडी, अशी तिची काठीत खाली पैठणी बऱ्याचदा बघून झालेली आहे, ग्रीन आणि मरून कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये. तर 10 वर्ष झालेली आहेत ती साडीला, पैठणीला. तर ही मला वाटतं त्यावेळेला काही 3,000ची असावी बहुतेक, 3चीच आहे, मला आता एक्झॅक्टली आठवत नाही, पण 3पर्यंत होती. घरातलंच लग्न होतं, दिराचं लग्न होतं, म्हणून ती मी घेतली होती. अजून पैठणी आहे माझ्याकडे, सेमी पैठणी आहे ती, तर ती आता इथे आहे का नाही ते मला आठवत नाही, पण त्याचा फोटो टाकला. खूप सुंदर आहे ती सुद्धा, चिंतामणी कलरची. त्यानंतर ही साडी इतकी जुनी आहे, इतकं म्हणजे त्यावेळेला असतं ना ट्रेंड सुरू असतो, प्रत्येक वेळेला काही ना काही नवीन येतं मार्केटमध्ये, तर तेव्हा ह्या साड्यांचा इतका ट्रेंड चालला होता, यामध्ये बरेचसे कलर होते. तर मी ही घेतली होती, 1-1.5 वर्षापासून काही मला नेसलेलंच नाही आहे. बघूया आता ह्या वर्षी गणपतीमध्ये हळूहळू ज्या साड्या नेसून नाही झालेल्या, तर त्या नेसून काढायच्या आहेत सगळ्या, मग ते जुन्या असू देत, त्यांची फॅशन असू देत किंवा नसू देत. आणि ही आता मी काल परवा नेसली होती, हिचा पण फोटो आहे, तर तो मी लावेल बाजूला. ज्यांनी एकादशीचा ब्लॉग बघितला असेल त्यांच्या लक्षात आलं असेल. तर ही जी साडी आहे, तर ही 500 रुपयाची साडी आहे, फक्त 500-550 असं काहीतरीची किंमत आहे. आणि कॉटन आहे, खूप छान आहे, सॉफ्ट आहे असं, आणि काठापदराची. तर अशा 2 साड्या मी घेतल्या होत्या, एक ब्ल्यू कलरची आणि एक ही. तर ह्या खूप स्वस्तात मस्त साड्या मला भेटल्या होत्या, खूप लुक छान वाटतो नेसल्यानंतर, पैठणीसारखा वाटतो, आणि साड्या आहेत खूप स्वस्तात. एकदा टिशूमधली साडी आहे, तर ही साडी मी विकत नाही घेतलेली, ही मला मावशी कडनं भेटलेली आहे, भावाच्या लग्नाची. तर असे, तर पूर्ण साडीमध्ये हे असे पॅच आहेत, खूप सुंदर वाटते नेसून झाल्यानंतर. तर ही एक साडी आहे, तर ही हाफ नेटची साडी, म्हणजे अर्ध्या बाजूला नेट होतं आणि अर्ध्या बाजूला कापड होतं, हे असं कापड होतं पिंक कलरचं. तर ते मी काढून टाकलं. ब्लाऊजला जी काही डिझाईन येते मागचा गडा वगैरे, तर ते ब्लाऊजमध्ये प्रॉपर यायला हवं म्हणून खूप छोटा गडा घेतला होता आम्ही, ते कट नको व्हायला म्हणून शिवताना. आणि स्लीव्ज पण खूप छोट्या झाल्या होत्या, तर त्यामुळे तो खूप असं दाबल्यासारखं होत होतं मला. तर नवीन साडी नवी होती, म्हणजे फारसं काही नेसणं नाही झालेलं, तर अजून कुठेतरी 1-2दा वापर होईल तिचा, कारण फॅशन त्याची गेलेली आपण असं म्हणू शकत नाही. नेट तर आत्तासुद्धा बऱ्याच जणी नेटच्या साड्या घेतात, तर म्हणून मी काहीतरी नवीन करावं म्हणून जो पदराचा भाग होता, हाफ नेट होतं, खाली मिऱ्यांमध्ये पूर्ण नेटचा भाग होता आणि वर कापड होतं, तर त्या वरचं कापड मी काढून टाकलं आणि त्या कापडात मी हे नवीन दुसरं ब्लाऊज तयार केलं. तर हे जे ब्लाऊज आहे, तर ह्या पदराच्या भागात शिवलेलं आहे, आणि त्या साडीला कापड काढला, पदर काढला, आणि त्याला ज्या रंगाचा पदर होता त्या रंगाचा पुन्हा एकदा नेट लावून दिलं, म्हणजे हाफ नेटची होती तर पूर्ण नेटची मी तिला आता केलेली आहे. तर हे नेट मी नंतरून विकत घेऊन लावलेलं आहे, हे पूर्ण नेट. आणि हे जे पदराला होतं आधीचं, तर ते दोघं लेस एकाच ठिकाणी करून लावून दिलेलं आहे, म्हणजे थोडंसं हेवी व्हावं, कारण हे नेट थोडं हलकं वाटत होतं. तर अशी ती लेस आहे. तर हा पूर्ण पदराचा भाग आहे. इथे जे की ते कापड होतं ते मी काढून टाकलं आणि त्यात ब्लाऊज शिवलेला आहे, आणि खाली अशी डिझाईन आहे साडीला. तरी भावाच्या लग्नात मी घेतली होती, 7-8 वर्ष झाले असते तिला सुद्धा, खूप वर्ष झाले तिला सुद्धा घेऊन. तर हे मी
तर नेसून झाल्यावर इतकी सुंदर दिसते. आणि मी हिच्यावरचं ब्लाऊज न शिवता माझ्याकडे एक सुंदरसं क्रॉप टॉप होतं, तर त्यावर ही साडी मी नेसते. पण आता माझ्याकडे फोटो नाही आहे, जर का मला फोटो मिळाला तर मी नक्की शेअर करेल. खूप सुंदर दिसते नेसून झाल्यावर, आणि जास्त सुंदर ती त्या ब्लाऊजमुळे दिसते, जी की क्रॉप टॉप आहे, ब्लाऊज नाही आहे, पण ते मी याच्यावर घालते. अशी साडी यावर्षी घेतलेली आहे संक्रांतीला. बोटनेक ब्लाऊज मी तिचं शिवून घेतलेलं आहे, बाहेरून शिवलेलं आहे ॲक्च्युली हे ब्लाऊज. तर ही साडी मी संक्रांतीला घेतली होती. खूप सुंदर दिसते नेसून झाल्यानंतर. आणि खरं तर काळा कलर सगळ्यांना सूट करतो, त्यातल्या त्यात मुनिया पैठणी म्हटलं की मग तर सांगायलाच नको. आहोंनी मला दिवाळीला घेतली होती लक्ष्मीपूजनसाठी, आणि ही पाडव्याला घेतली होती. मी आत्ता आठवलं मला, ही जी आहे तर ही पाडव्यासाठी होती. म्हणजे आम्ही साडी एकच घ्यायला गेलो होतो, पण मग मी 2 आणल्या होत्या. त्याच किमतीत मी 2 साड्या घेतल्या होत्या. आणि ही लक्ष्मीपूजनची साडी, बॉर्डर वगैरे नाही आहे, जे काही साऊथ इंडियन पॅटर्न असतं तर त्यातली साडी आहे. हिला एक्झॅक्टली काय नाव आहे, कुठली साडी हे मला आता आठवत नाही आहे, पण खूप छान वाटते नेसून झाल्यानंतर. हिचा सुद्धा फोटो आहे, तर तो मी बाजूला लावेल. हे होतं माझं साड्यांचं कलेक्शन. एवढंच काय ते माझ्याकडे साड्या आहेत, म्हणजे माझ्यासाठी भरपूर आहेत त्यासुद्धा, कारण एवढं सुद्धा माझ्याच्याने नेसणं नाही होत. आणि खरं तर एवढं गोळा करून सुद्धा ठेवायला नको. पण बाई म्हटलं की तिला साडीचा मोह कधीच आवरत नाही. पण मी एक ठरवलेलं आहे, मी खूप जास्त महागातल्या म्हणजे 2000च्या पुढे मी साड्या घेतच नाही, कधीच नाही घेत मी आत्तापर्यंत तरी नाही घेतलेली. फक्त एकच काय ते तेवढी पैठणी त्यांनी घेतलेल्या भावाच्या लग्नात घेतल्या होत्या आणि दिराच्या लग्नात. त्यानंतर आता लहान्या दिराचं लग्न झालं तेव्हा सुद्धा मी महागड्या साड्या नव्हत्या घेतलेल्या. तर ह्या आहेत माझ्याकडच्या साड्या, खूप सिंपल आहेत आणि मला सिंपलच साड्या घालायला आवडतं. आणि हेवी ज्या काही साड्या आहेत तर आता घरात इथून पुढे घेणं होऊ शकतं मे बी, पण आता जवळचं असं कोणाचं लग्नसुद्धा नाही, त्यामुळे शक्यता खूप कमी आहे. तर माझ्याकडे जे काही होतं ते सगळ्या साड्या मी आता तुम्हाला इकडे दाखवल्या आहेत. आणि थोड्याफार ज्या काही राहिल्या असतील आता तर त्या खूप जुन्या झालेल्या साड्या आहेत, मी स्वतः ते नेसत नाही म्हणून त्या काही मी तुम्हाला दाखवल्या नाही. तर तुम्हाला माझ्या साड्यांचं कलेक्शन कसं वाटलं ते हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटू एका नवीन रुटीन ब्लॉगमध्ये, डेली ब्लॉगमध्ये, जे की मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते. तोपर्यंत आनंदी राहा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.